जरा बॅटरी दे बघू। मंडळी आत्ता भाव्यादादाची हळद आहे आणि मी आणि मम्मी आत्ता चाललो आहे। 9 सव्वा 9 झालेत। बाकीचे सगळे आधीच गेलेत। बाबा तर जेवून पण आले। आम्ही उशिरा चाललो ह्याचं कारण म्हणजे पिण्या असतो घरी आणि जर घरात कोणी नसेल तर तो घरात थांबत नाही। तो बाहेर पडून जातो कुठून ना कुठून आणि त्याला रात्रीच्या वेळी बाहेर सोडणं, बाहेर जाऊ देणं परवडणारं नाही आहे। म्हणून त्याच्यासाठी घरात थांबायला लागतं। डिगे येऊन जाऊन असतो, लुसी बांधलेली असते, त्यांचा प्रश्न येत नाही। आता आम्ही चाललो आहे आणि आधी जाऊन जेवायचं आणि मग हळद नाचवायची आहे। चला मी पण। मंडळी इथे रुईच्या मुंडावळ्या बांधण्याचं काम चालू आहे। या मुंडावळ्या उद्या सकाळी भाव्यादादाला घाणा भरताना त्याच्या डोक्याला बांधल्या जातील आणि या मुंडावळ्या बांधताना कोकणातली पारंपरिक लग्नाची गाणी सुद्धा म्हटली जात आहेत। झाली मंडळी आपल्या भाव्यादादाचं लग्न आहे आणि त्याच्याच हळदीला आम्ही सगळेजण आलोय। आमच्या कोकणात अशी पद्धत आहे की नवऱ्या मुलाला किंवा नवरीला ज्याचं लग्न असेल त्याला हळद लावण्यापूर्वी दरवाजात किंवा अंगणात जी मुहूर्तमेढ उभी केलेली असते तिला हळद लावली जाते, तिचं औक्षण केलं जातं आणि मग नवऱ्या मुलाला हळद लावली जाते, चढवली जाते जिला म्हणतात आमच्याकडे। इथे आपली सुगी काकी जी भाव्यादादाची करवली आहे तिचा मान असतो पहिला, तर ती त्याला ओवाळतीये आणि मग तीच त्याला हळदसुद्धा लावेल। आणि हो, आजचा बऱ्यापैकी व्हिडिओ हा तुम्हाला कुठे माझ्या आवाजात तर कुठे बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये ऐकायला मिळेल, कारण कोकणातलं लग्न आहे आणि मोठ्या मोठ्याने लाऊडस्पीकरवर गाणी लावलेली होती। ती जर मी तुम्हाला ऐकवली तर तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की कॉपीराईट क्लेम येईल आणि जो आपल्याला परवडण्यासारखा नाही आहे। बट वेट अ मिनिट, दुसरं कुठलं म्युझिक ऐकवण्यापेक्षा आमच्या सगळ्या काक्यांनी मिळून जी गाणी म्हटली ना भाव्यादादाच्या लग्नासाठी, ती आपण ऐकायची का? तीच ऐकूया ना।
झाली दोघांची भेट, तिथे जाताना झाली दोघांची भेट. 12:30चा शाळेचा माझा तास, 12:30चा शाळेचा माझा तास, तिथे जाताना. बाहेर सगळेजण छानपैकी हळद खेळत होते, एकमेकांना रंगवत होते आणि त्या आतमध्ये मम्मी, वहिनी, सुगी काकी, सुलोचना काकू या सगळ्या जणी मिळून उद्या मांडवात नवरीला काय काय द्यायचं ते भरत होत्या. त्याची सगळी तयारी चालू होती आतमध्ये.